आज रोजी जालना शहरामध्ये आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर, एसडीपीओ श्री कुलकर्णी सर यांच्या आदेशानुसार आम्ही अवैध बुलेटच्या कारवाई केलेली आहे। आता यापुढे मी सर्व जालना शहरातील नागरिकांना, तरुण मुलांना जाहीर आपल्या चॅनल मार्फत जाहीर आवाहन करू इच्छितो की कोणत्याही बुलेट किंवा इतर कोणत्याही 2 व्हीलर 4 व्हीलर वाहनावर कायदेशीररित्या नियमानुसार जे नंबर अपेक्षित आहेत त्या नंबर प्रमाणे नेम प्लेट लावावी। नेम प्लेटवर कोणत्याही धर्माचे, पक्षाचे, पदाचे, नावाचे कुठलेही नावाचा उल्लेख करू नये। नेम प्लेटवर फक्त नंबर प्लेट अपेक्षित आहे। नंबर प्लेट व्यतिरिक्त इतर कुठलाही उल्लेख असला तर ती गाडी जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नंबर 1। नंबर 2, मोबाईलवर बोलून वाहन चालवणे हा एक गंभीर गुन्हा आहे। कोणीही मोबाईलवर बोलताना वाहन चालवताना आढळून आल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जालना शहरामध्ये 51 ठिकाणी सीसीटीव्ही आणि कॅमेरे तसेच स्पीकर बसवलेले आहेत। त्याद्वारे प्रत्येक शहरातील हालचाल पोलीस विभागाकडे रेकॉर्डिंग होत आहे। त्या माध्यमातून जर कोणी अवैधरित्या विनापरवाना वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत आढळून आल्यास त्यांच्यावर ऑटोमॅटिकली कायदेशीररित्या ऑनलाईन फाईल प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की कोणीही वाहनाच्या बाबतीत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करू नये, कमी वयाच्या मुलांना वाहन चालवण्यासाठी देऊ नये, दारू पिऊन कोणीही वाहन चालवू नये, तसेच टेबल सीट, कर्कश आवाज, विदाऊट हेल्मेट किंवा रॉंग पार्किंग किंवा रॉंग साईड अशा प्रकारची वाहनं कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। ही कारवाई सुरुवात झालेली आहे। ही कारवाईमध्ये सातत्य यापुढे वरिष्ठांच्या आदेशानुसार टिकून राहील। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।